स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. काल 25 तारखेला पूर्ण विश्व, जग पूर्ण नाताळाचा उत्सव करण्यात पूर्णपणे मग्न होतं. पूर्ण महाराष्ट्र झालेल्या निवडणुकीच्या निर्णयावर किंवा होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी व्यस्त आहे. इयर एंड आहे. क्रिसमस पासून न्यू इयर पर्यंत सगळे हॉलिडे मोडमध्ये असतात आणि अशा वेळी शंकरराव चव्हाणच्या नांदेडमध्ये, ज्या नांदेड जिल्ह्याने 2 मुख्यमंत्री दिले महाराष्ट्राला, त्या नांदेडची स्थिती अशी असावी की नाताळाच्या दिवशी एक अल्प भूधारक म्हणजे 4 एकर शेती असणारा एक शेतकरी स्वतः, त्याची बायको गळफास घेऊन आत्महत्या करते आणि मुलं त्याची तरुण रेल्वे समोर स्वतःला झोकून आत्महत्या करतात. काही क्षणात पूर्ण घर बर्बाद होऊन जातं. पूर्ण परिवार समाप्त होतो आणि देशाचा हा अमृत काळ म्हटलं जातं. अमृत महोत्सव, अमृत काळ आहे. हे असं का घडतं? नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात जवळा मुरहार म्हणून गाव आहे. तिथे हे लखे कुटुंब, रमेश सोनाजी लखे हा 51 वर्षाचा शेतकरी, त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे ही 45 वर्ष, मोठा मुलगा उमेश लखे 26 वर्ष आणि लहान मुलगा बजरंग लखे 22 वर्ष. जेव्हा गावातल्या लोकांनी ट्रॅकवर या दोन्ही तरुण मुलांचं खंडित झालेलं शरीर पाहिलं, खांडोळ्या झालेलं, तेव्हा ती बातमी सांगायला जेव्हा ते घरी आले, तेव्हा ते मातीचं छोटं घर, त्यांनी दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडला. आतमध्ये नवरा बायकोची प्रेत दिसली. कर्ज, पैसा नसणं, शेती करण्यासाठी सुद्धा पैसा नव्हता. तर मग ते बटाईनी शेत दिलं होतं की बाबा कोणी दुसऱ्यानी शेत व्हावं, जो काही मला मिळेल पैसा त्यातला काही जे देता येईल ते द्या. एक मुलगा कोणा दुकानावर काम करत होता, एक मुलगा मंडपाच्या डेकोरेशनचं काम पाहत होता, बायको दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करत होती. आणि रमेश जो वडील होते, त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता. मधात बायपासही झाली होती. त्यात परिवार कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे आता पुढच्या समस्यांना तोंड देण्यात हिंमत नाही. आपण डबल इंजिनची सरकार म्हणतो. नेत्यांना डबल इंजिन फार मजा वाटते बोलताना, कारण दोन्ही ठिकाणी सत्ता त्यांच्या हातात असतात. अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ट्रिपल इंजिनची सत्ता द्या आम्हाला, 3 ठिकाणी सत्ता पाहिजे. घ्या बाबा, 3 ठिकाणी घ्या. पण या सत्तेनं, ट्रिपल इंजिनची सत्ते किंवा डबल इंजिनच्या सत्तेने भलं कोणाचं होतं शेवटी? भलं नेत्यांचं, त्यांच्या मुलांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं होतं. ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर येता आणि सत्ता भोगता, ती सामान्य माणसं शेवटी आत्महत्या करण्यासाठीच जन्माला येतात का काय, असं वाटायला लागलं. लखे कुटुंबाच्या या आत्महत्येने लाडली बहिणा योजना, पीक विमा योजना,
मनरेगा, या जी रामजी, आता जी रामजी म्हणायला पाहिजे बाबा, कोण विचारतं महात्मा गांधींना? शेतकरी सन्मान योजना, 5 किलो अन्नधान्य, शेतकऱ्यांचं कमाई डबल, भरपूर MSP, ह्या स्वास्थ्य बीमा योजना, स्वास्थ्य कार्ड, इलाज करण्यासाठी 5 लाख, या सगळ्या योजना कागदावरच आहेत की अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचलेल्या आहेत? जर त्या अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचल्या असत्या तर रमेश सोनाजी लखे हा हृदयविकाराच्या ऑपरेशनसाठी कर्जबाजारी झाला नसता, शेतकऱ्याचं इन्कम डबल झालं नसतं, तर त्यांनी 4 एकर शेत स्वतःच वहीत केलं असतं. का सरकारचे डोळे उघडत नाही? समाज इतका शून्य कसा झाला? काही वर्तमान पेपरात तर बातम्याच नाही. एका वर्तमानपत्राने बाकायदा त्याला हेडलाईन घेतली, बरं वाटलं. कुठेतरी त्या शेतकऱ्याच्या बद्दल कुठे तर कोणाला तरी जिव्हाळा आहे ना, की महाराष्ट्रातला शेतकरी, खास करून विदर्भातला आणि मराठवाड्यातला शेतकरी, हे फक्त मरण्यासाठीच जन्माला आला का, किंवा आत्महत्या करण्यासाठीच जन्माला आला का? हा फार मोठा प्रश्न पडायला लागलाय. जन्म घेणारा प्रत्येकच माणूस मरतो, पण 22 वर्षाचा पोरगा आत्महत्या करतो, 23 वर्षाचा पोरगा, 26 वर्षाचा पोरगा आत्महत्या करतो. स्वतः शेतकरी 57 वर्षाचा आहे, त्याची बायको 45 वर्षाची आहे. हा उमेदीचा परिवार आहे. हे मरण्याचं वय नव्हे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नांदेड जिल्ह्याचे काही याच्यावर थोडं आत्मपरीक्षण करा. का होतंय तुमच्या जिल्ह्यात? ज्या जिल्ह्यात 2 मुख्यमंत्री दिले तिथे ह्या गोष्टी, ज्या जिल्ह्यांनी सर्वात जास्त वेळ मुख्यमंत्री दिला आणि 2-2 मुख्यमंत्री दिले, यवतमाळ, तिथे फार आत्महत्या का होत आहेत? का कुठलंही सरकार शेतकऱ्यांना आत्मविश्वास देऊ शकत नाही की चिंता मत करो, इसमें भी लढेंगे, ये भी समय निकल जाएगा, या बस हमारा समय समाप्त हो गया, असं विचार कसं करतात लोक? आणि निर्लज्जपणे आमचे नेता मोठमोठ्या घोषणा करतात, वल्गना करतात, सत्तेवर येण्यासाठी लढतात. न्यायपालिका मौन आहे, कार्यपालिका सुन्न आहे, आणि विधायिका माजलेली आहे. आपल्या राज्यघटनेचे 3 खांब आहेत हे. आणि एक चौथा खांब आम्ही स्वतःला म्हणतो, तो कधीच मेला. वाळगिनी खाऊन टाकला त्याला. ही बातमी दिल्लीत मला अस्वस्थ करते. नांदेडमध्ये अशोक चव्हाण का अस्वस्थ होत नाहीत? त्यांचा जिल्हा आहे, त्यांच्या वडिलांचा जिल्हा आहे. लोकांनी मुलीपासून बायकोपासून सगळ्यांनाच तर तिथे सत्तेत राहण्याचा अधिकार दिला आहे. अशोकराव डबल इंजिनची नाही, ट्रिपल इंजिनची सरकार आहे तिथे तुमची. का लाखो परिवार जीवन जगू इच्छित नव्हते?
हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार होता पहा. थोडी जनाची नाही तर मनाची देवेंद्र फडणवीसांना असेल, दिल्लीवाल्यांना तर ते निर्लज्जाची ती पूर्ण उच्चांक गाठलाय दिल्लीवाल्यांनी. सोडा आता तो. पण विदर्भाचा मुख्यमंत्री आहे. त्याला जनाची नाही तर मनाची जरी असली तरी सगळे कामं सोडून एक वेळा या गोष्टीचा विचार करा की हा परिवार पूर्ण का गेला. जे गेले ते येऊ शकत नाही, पण ते जातील त्यांना तुम्ही थांबवू शकता. एवढी तरी लाज बाळगा साहेब. आज रोखोक मध्ये एवढंच. दुसरा आकडा महाराष्ट्रात आज सरकारने निर्लज्ज होऊन सरकार देतंय. कुपोषणाचा आकडा महाराष्ट्रात आम्ही फार मोठं राज्य, सुसंस्कृत राज्य म्हणतो आपल्याला. राज्यात जो लेटेस्ट आकडा उच्च न्यायालयामध्ये सरकारने दिला, 1,37,407 कुपोषित मुलं या राज्यात आहेत. काय भविष्य आहे आपल्या महाराष्ट्राचं. मागच्या 2.5 वर्षात 5 वर्षाखालीपेक्षा लहान मुलं 32,226 दगावलेत आणि 2,861 मातांचा मृत्यू झाला. म्हणजे ऍव्हरेज रोज एक माता, 2 माता. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.